योद्धा न्यूज मराठी. काय करायची एकाला हे करायची सरकारी हॉस्पिटल मध्ये न्यायची लुटायची परत सोडून द्यायची परत यायची हिची एक नाही हिची 6 जणांची टोळी होती बरं माणसाच्या मागे लुटलं आता एक आठवण लुटलं ना ती साईड लावून पैसे परत येणार असं विषय तुमची नाईट त्याला घेऊन काळे मॅडम म्हणजे आता काळे मॅडम काय मी काय म्हणलं होतं माहिती का बंद करवायला आमच्या भाजीवाल्यांकडून 7 तुमची माणसं जर दारू पिऊन एस टी स्टँड मध्ये हे करायला बाहेरची लोक येऊन कशी चांगली वागतील त्यांचा रिपोर्ट पहिला करा पहिले तुमची लोक सुधरा आणि ही इथे इकडे पडले ते स्वच्छता करा त्यानंतर त्या उतारीचा विषय काय आहे काय म्हणतात ते आलेल्या लोकांना प्रवाशांना काय झालं काय अडचण काय 2 महिन्यापासून चालू आहे बांधकाम 2 महिन्यापासून चालू आहे तुमच्या माणसाला करायचं सांगितलं ना कोण आहे काय हे त्या गाडी आणून बसणार आहे सेफ्टी टँक झाला की चालू आहे सेफ्टी टँक मी कोण पळून मी ते लगेच चालू काय आणि तशी निवडीची असते तलवार काय पाहिजे ना त्यांच्यावर कारवाई करा आणि लगेच संडास चालू झाले पाहिजे अण्णा सगळे उचलते बाहेर
असते इथं बिवडी एक प्रवासी कमी राहतात आणि दारू पण सगळे असते इथं देवपोळ्यांना बघता येत नाही काही खरं तर आपण खरं तर पाहतोय चाकण बसस्टँड हे खरं तर बेवड्यांचा अड्डा झाला की काय हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. आपण पाहतोय बरेचसे बेवडे या ठिकाणी किंवा दारुडे जे आहेत ते बसलेले असतात. एस टी महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाजूला काढण्याचा प्रयत्न होतोय, परंतु हे नेहमीचं सातत्याचं झाले. प्रवासी कमी आणि पेणारे किंवा बेवडे जी मंडळी आहेत ती जास्त आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी हे बसलेले आहेत. खरं तर या बसस्थानकामध्ये जी प्रवाशांसाठी सुविधा पाहिजे ती सुविधा कमी पडते आणि या म्हणजे जे पिणारे खाणारे किंवा असे भटके जे फिरणारे असे बिनकामाची मंडळी या ठिकाणी जास्त बसायला दिसतात आपल्याला. खरं तर या बसस्थानकामध्ये या ठिकाणी जी टॉयलेट दिसतंय हे टॉयलेट बंद होतं. आता या ठिकाणी टॉयलेट सुरू झाले. याचं कारण जिल्हा प्रमुख रामदास आबा धनवटे आणि ही सगळी ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी आवाज उठवला. आवाज उठवल्यानंतर खरं तर हे टॉयलेट आता या ठिकाणी ओपन झाले, परंतु प्रवाशांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. आणि खरं तर या प्रवाशांसाठी जर हे असेल तर मग हे बंद का हा प्रश्न उभा राहतोय. प्रत्येक एस टी स्टँडला ही अडचण उभी राहताना आपण पाहिले. खरं तर या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत. हे सगळे मंडळींनी या ठिकाणी आवाज उठवला. त्यानंतर आता टॉयलेटचा दरवाजा मोकळा केलेला आहे. आपण पाहतोय की या एस टी आगारामध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न सगळ्यांना उभा राहतोय. खरं तर या एस टी आगारामध्ये एका बाजूला जे प्रवासी वाहतूक आहे किंवा गाड्या लागल्या जातात त्याची अडचण वेगळी, नंतर इथं बैठक व्यवस्था जी आहे ती प्रवाशांसाठी असून हे सगळे बेवडे खावडे हे बैठकीमध्ये या ठिकाणी पाहतोय. आता ह्या तुम्ही कुठून आलात, काय नाव तुमचं? माझं नाव हां, कुठं जायचंय? खेळला खेडलं जायचंय. आता हे खेडलं जाणारी गाडी इथं लागतात ना. हे पाहता तुम्ही इथे अशी काही मंडळी बसली त्यांना विचारलं तरी सांगता येत नाही. आपण पाहतोय काही एस टी स्टँडमध्ये दारू पिऊन येणारी लोक त्यांचं वेगवेगळं वर्तन आणि या ठिकाणी संडास बाथरूमची गैरसोय या दोन्ही गोष्टीच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणं झालं. ते आता मला त्यांनी शब्द दिला आहे की उद्याच्या उद्या ते संडास बाथरूम चालू करतात. आणि मी या ठिकाणी त्यांना दर्शवलं की एस टी स्टँडच्या मध्ये लोक दारू पडलेले असतात, त्याचा एस टी स्टँडचा दुरुपयोग करत असतात. तर तो थांबवण्यासाठी तुमची लोक पहिल्या दोघे पाहिजे एस टी कर्मचारी तक्रार पडलेला आहे, तर त्याला त्यांनी सांगितलं त्याच्यावर आम्ही कारवाई करतो. त्या संदर्भात मी त्यांना बोललो आहे 2-4 दिवसात नाही केलं तर पुढच्या काळामध्ये शिवसेना स्टाईलने आंदोलन करून त्याचा उपचार करतात. खरं तर मला एक सांगा की आता हे जे शौचालय आहेत ही प्रत्येक बसस्थानकाला जी प्रवाशांसाठी आहेत, यापूर्वी 2 महिने 3 महिने बंद होतं, तुमच्या कानावर आलं नव्हतं का? एकच मिनिट स्टँडला आहे, तुमच्या मॅडमशी बोललो आणि तुमच्याशी बोललो आहे. त्यांनी मला उद्यापर्यंत ते सगळे विषय क्लिअर करतो म्हणून सांगितले. तसं व्हायला पाहिजे तेवढं ते करून गेलो. खरं तर आपण जिल्हा प्रमुखांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणी फोनवर सांगितलेलं आहे की तातडीने कार्यवाही होणं गरजेचं आहे. परंतु आपल्या मेन मुख्य शहरं आहेत इथे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. या नगरीमध्ये जर असा प्रकार होत असेल, प्रवाशांनी एरवी शौचालयात जायचं कुठं? एस टी स्टँडचं प्लॅनिंग चांगलं आहे, त्यांनी बनवलंय चांगलं. खाजगी प्रायोजित तत्वावर त्यांनी ते बाकीच्यांना दिले. इथलं बी त्यांची सिस्टीम चांगली आहे, परंतु हा जो सार्वजनिक वापराचा जो भाग आहे एस टी स्टँडचा त्या ठिकाणी इतर लोकांची येऊन चुकीच्या पद्धतीने वर्तणूक चालू असते. दारू पिणं पडणे आणि अति प्रमाण असते. त्यानंतर दारू प्यायल्यानंतर बाकीच्या लोकांना सुद्धा इथं येण्या लग्नीला संडास बाथरूम या सगळ्या गोष्टीचा विषय आहे, त्याची गैरसोय आहे. तर ते छोटासा काम आहे, परंतु एस टीवाल्यांनी तर दिरंगाई केली. त्यांना बोलल्यानंतर त्यांना विचारलं तर त्यांनी कामं करून देण्याचं आपलं आश्वासन. दारू पिऊन पडणारी लोक इथे जास्त असतात
परंतु यावर जे काय आपण म्हणू उपाययोजना म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी किंवा पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करते असं म्हणायचं. नाही, पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा ही सार्वजनिक जागा असल्यामुळे कोणी येतं आहे कोणी जातं हा भाग राहणारच. परंतु एस टी महामंडळाला या निमित्ताने मी तुमच्या माध्यमातून सूचित करतो की या ठिकाणी एस टी महामंडळाच्या माध्यमातून एक वॉचमॅन असला कंपल्सरी असणं गरजेचं आहे की ज्या माध्यमातून त्याच्यावर लक्ष राहील. इथं एक सिक्युरिटी ठेवला होता, त्यांनी पण बंद केला. पोलीस चौकी पण मावली पोलीस छोटे, पण त्यांनी बंद केलं ते. त्यांना आपण त्याच्याबद्दल मागणी आणि मी इथला एक स्थानिक दुकानदार असून या ठिकाणी आम्हाला भरपूर त्रास होतोय. दुसरी गोष्ट, दिवसा ढवळ्या यांच्या समोर इथं व्यवसाय व्यवसाय चालतोय. माझ्याकडे व्हिडिओ सहित त्याचे पुरावे आहे, मी वाटलं तुम्हाला ते पाठवतो. दिवसा इथं येऊन आणि पोलीस काय करतात, त्यांना घेऊन जातात, परत 5 मिनिटांनंतर आणून सोडतात. त्याच्यामुळे काय होतं, वरती हॉस्पिटल आहे, इथले प्रवासी या प्रवाशांना म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं सर? हे आता दक्षिणमध्ये दक्षिण आहे. उत्तरचे पोलीस आले ते म्हणतात आमच्याकडे नाही दक्षिणमध्ये. मग दक्षिणचे पोलीस इथं शक्यतो आले तरी बघून निघून जातात. दुसरी गोष्ट, वरती हॉस्पिटल आहे, इथं वरतून मावळातल्या सगळ्या मुली सकाळी येतात एस टीने आणि संध्याकाळी एस टीने जातात. सकाळी त्या मुली एस टीने आल्यानंतर दुपारी बसतात ना, त्यावेळेस सुद्धा इथं वेश्या व्यवसाय म्हणजे दारू पिऊन आहे ना, लेडीज सुद्धा इथं दिवसा ढवळ्या आहे ना एकमेकाच्या मिठ्या मारतात, गळ्यात पडतात. तर हे समोर एकतर कॉलेजच्या मुली असतात, त्यात बघतात आणि निघून जातात. त्यांना एकदम बेकार वाटते, पावच सुद्धा नाही त्यांना. मग एवढा भोंगळ बरं एस टी स्टँड चाललेलं आहे. दुसरी गोष्ट, इथनं याचं टॉयलेटचं आहे ना, टॉयलेट आणि ड्रेनेज एवढी बेकार अवस्था आहे. 2 महिन्यापासून आम्ही त्यांचा फॉलो करतोय. हे आमचे इथले सायरासना कॉम्प्लेक्स सोसायटीचे आमचे हे अध्यक्ष आहेत, यांनी पण भरपूर वेळा तिथं कंप्लेंट केल्यात तरी त्याची कोणी दक्षता घेतलेली नाही. एस टीचे साहेब म्हणतात आम्ही बघतो आणि 2 दिवसात टाईम पिरियड देतात आम्हाला, तरी ड्रेनेजचं काम मागचं झालेलं नाही आहे. मामा बोला तुम्हाला. आत्ताच आमदार साहेबांनी खेडला एक मिटिंग घेतली होती. त्या मिटिंगमध्ये स्टँडचा बऱ्यापैकी आढावा घेतला होता. पण त्या मिटिंगला आहे ना, इथलं स्थानिक कोणतरी असतं तर आमदार साहेबांना नक्की पार्श्वभूमी कळली असते. ती पार्श्वभूमी समजली नाही की समस्या काय आहे. आज नाही म्हटलं तर आपण वैयक्तिक सोसायटीच्या वतीने 2-3 लाख रुपये खर्च करून आज सगळा कचरा भरला आहे. कचरा कुणाचा? या बाजूच्या सोसायटी आहे त्यांचा आहे. त्यांच्यावर कुणाचा अंकुशच नाही, नाही पोलिसांचं आहे नाही या परिवहन खात्याचं आहे. बरोबर. मी वैयक्तिक गोविंद पवार म्हणून हे ठाण्याचे टेमी नाक्याचे साहेब आहेत, त्यांचे सरनाईक साहेबांची पी आहे. त्यांना आपण अधिवेशनाच्या काळामध्ये मागणी केली होती की बाबा यांच्याकडे लक्ष द्या थोडंफार, नाही का. तर त्यांनी सुद्धा आपलं अधिवेशन चालू आहे म्हणून असं सारव केली. आता हे वॉशरूम कमीत कमी 2 महिने झाले बंद आहे. काय कारण आहे? मागं सेफ्टी ड्रेनेजच नाही, टाकीच नाही, काय नाही. हे असं काम चालू आहे. उगाच ठोका लावायची कामं चालू आहे सगळी. म्हणजे हे भविष्यात परत प्रॉब्लेम. आज 2 महिने बंद आहे ना, 2 महिने चालेल आणि परत 2 महिन्यांनी बंद पडणार, अशा परिस्थिती आता काम आहे. कायम सुरू नाही आहे. आणि ही परिस्थिती 2 महिने जे म्हणतात ना, ही परिस्थिती खरी आहे. पंचायत समितीला 2 महिन्यापूर्वी ठराव घेऊन खेड एस टी स्टँडला आणि चाकण एस टी स्टँडला पत्र दिलं होतं. त्यांनी सांगितलं आम्ही सिक्युरिटी पोलीस म्हणून ठरलाय, पोलिसांना इथं पोलीस चौकी बनवून दिलेली म्हणजे आपण इतकं भीतीदायक वातावरण आहे. इथं महिलांनी जर थांबायचं म्हटलं तर इतकं भीतीदायक वातावरण आहे की फार कठीण आहे. याच्यावर प्रशासनाने लवकरात लवकर ताकद लावली पाहिजे. आमदार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं जाऊन एस टी स्टँडला की तुम्ही याच्यावर कारवाई करा म्हणून, पण त्याच्यात कुठेही परत कारवाई दिसत नाही. 2 महिन्यानंतर परत जायची ते परिस्थिती आहे. त्यामुळे याच्यावर काहीतरी परत ठोस उपाय केला पाहिजे. PI वाघ साहेब होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला इथे एक जागा द्यायची नाही, पण आम्ही याच्यावर अंकुश ठेवू. पण आजपर्यंत त्यांना जागा तर दिली आहे, पण त्यांचा इथं एक प्रतिनिधी नाही, कुणीच नाही. आता वाघ साहेबांची पण बदली आली. त्याच्यामुळं काही उपाययोजना म्हणजे शून्य आहे. इथं काहीच नाही. जे आम्ही करील तेच होतं इथं. आणि आत्ता पण तुम्ही आत्ता कॅबिन आहे, कॅबिनच्या बाजूला एक व्हिडिओ घ्या, बघा किती जण झोपलेले आहेत तेवढे. त्यांच्या शेजारी आम्ही इथं सगळ्यांनी 25 लाख रुपये खर्च करून गाळे घेतले आणि आम्हाला कसली नगर परिषदचा विषयच नाही, कारण त्यांच्या अंडर येतच नाही. नगर परिषद ग्रामपंचायतची आम्हाला नाही पाणी आहे, नाही कचऱ्याची सोय नाही, कसली नाही. त्या इंद्र मॅडम आहेत ग्रामविकास अधिकारी, त्यांच्या मागं लागून कसं तरी आम्ही काहीतरी करून घेतोय, पण त्या पण हातबले. त्यांचाच कचरा टाकायला जागा नाही तर आपल्याकडून टाकणार. पण समस्या भरपूर आहेत. त्याच्या उपाययोजना आमदार साहेबांनी करावं लवकर एवढी विनंती. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.